नमस्कार. सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण मस्त अशी ताजा मटर बटाटा भाजी बनवतोय. आपण इथे हे बघा फ्रेश वाटाणे घेतलेत मी एक वाटी भरून. इथे कोथिंबीर घेतले, त्यानंतर एक आल्याचा तुकडा लसूण घेतलाय, टोमॅटो घेतलाय मी आणि कांदा, एक तेजपत्ता आणि एक दालचिनीचा तुकडा. इथे मी एक मोठा बटाटा असा बारीक कापून घेतलाय आणि पाण्यात ठेवलेला आहे. आता बघा इथे आपण हे मिक्सरचं मी भांडं घेतलंय, याच्यात एक वाटण करायचं आहे आपल्याला. तर वाटण करण्यासाठी बघा एक टोमॅटो आहे मोठा घेतलाय, त्यानंतर इथे एक कांदा घेतलाय, असे बारीक बारीक आपण तुकडे करून घेतले, कापून घेतलेला आहे. त्यामध्ये एक आल्याचा लहानसा तुकडा घेतलाय आणि लसूण, त्याचबरोबर आपण कोथिंबीर पण टाकून घ्यायची आहे. आणि आता मी हे मिक्सरला फिरवून घेते. वाटण आपण छान वाटून घेतलेलं आहे, अगदी बारीक पाहू शकता. चला आता भाजी बनवूया. तर इथे मी कढई ठेवून घेतले. आता यामध्ये आपण तेल ओतून घेऊया. तर तेल गरम झालं का, थोडंसं गॅस बारीक केलंय. तर तेल गरम झाले, यामध्ये पाव चमचा जिरं टाकले फोडणीला. आता यामध्ये आपण एक तेजपत्ता छोटासा आहे आणि दालचिनीचा तुकडा टाकून घेतलाय. जिरंही छान फुलल्या गेले. आता हे वाटण आहे हे पण आपण तेलात टाकून घेऊया. ते सर्व वाटण मी टाकून घेते आणि वाटण आहे हे आपण आता परतवून घेऊया. तर मैत्रिणींनो, माझी रेसिपी तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल किंवा चॅनलला भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आहे ही सुद्धा दाबा. त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील. तर इथे बघा हे वाटण मस्त असं परतवून झालेलं आहे. आता यामध्ये आपण मसाले टाकूया. एक लहान चमचा मिरची पावडर, त्यानंतर हळद टाकायची आपल्याला आणि यामध्ये मी काळा मसाला टाकत आहे. एक चमचा आपण काळा मसाला टाकून घेतला आहे आणि गरम मसालाही टाकूया. मसाले तुम्ही आपल्या आवडीनुसार टाकायचे आहेत, जसं तुम्ही तिखट खाता त्या प्रमाणात. आता परत एकदा आपण हे मसाले पण चांगले परतवून घेऊया. तर पाहू शकता मसाले बघा मस्त असे परतवून झाले बघा. जाळायचं नाही, पण छान असं परतवायचं आणि मस्त तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण हे जे मटार आहे हे टाकायचं आहे आणि त्याबरोबर आपण बटाटे पण टाकून घेऊया. बटाटे पण कच्चेच आहेत. आता दोन्ही चांगलं मिक्स करून घेऊया. बघा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपण आता पाणी न टाकता झाकण ठेवून एक 2 मिनिटं हे ना आपण मसाल्यामध्ये हे चांगले वाटाणे शिजवून घेऊया. परत एकदा मी थोडंसं झाकण ठेवते. तर पाहू शकता आता यामध्ये ना आपण गरम पाणी टाकून घेऊया. त्यामुळे काय होईल, बटाटा आणि वाटाणे आहेत ना छान शिजल्या जातील हो. थंड पाणी नका टाकू. यामध्ये आणखीन थोडं आपण पाणी टाकून घेते मी आणि चवीनुसार मीठ. एक 5 ते 6 मिनिटं आपण ही भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे झाकण ठेवून. ती 5-6 मिनिटं झालेत. आता आपण भाजी बघून घेऊया. तर मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया. तर भाजी आपल्याला खाण्यासाठी तयार झाली. मी बटाटे शिजले का नाही ते बघते.
तर बटाटे हे छान शिजले गेलेले आहेत आणि वाटाणे पण. आता इथे मी गॅस बंद करते. अगदी तर मला जवळून दाखवते बघा, मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. नक्की बनवा, अगदी सोपी पद्धत आहे. तर अगदी सोप्या पद्धतीने बनवले. आणि चला आता भूक लागली आहे, ताट करते. तर इथे मी गरमागरम भाताबरोबर ही भाजी खाणार आहे. नक्की कमेंटमध्ये सांगा भाजी कशी झाली ती. तर मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत अशी वाटाणा बटाटा भाजी तयार आहे. चला परत भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.